नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. सीझनचा अतिशय उत्तम हिरवागार मटार सध्या मार्केटमध्ये आलेला आहे आणि या फ्रेश मटारचा वापर करून आज आपण करत आहोत बंगाली डेलिकसी कोरेशुतीर कचोरी. कोरेशुती म्हणजे ओला मटार, तर ह्या ओल्या मटारची स्टफ पुरी म्हणजेच कोरेशुतीर कचोरी करायला खूप सोपी, चव म्हणाल तर मस्त खमंग चमचमीत. तर चला आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण कचोरीचा डो लावून घेऊयात आणि त्यासाठी परातीमध्ये मी 2 वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे. यामध्ये आपण घालतो आहोत 2 टेबलस्पून बारीक रवा. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. 1 टेबलस्पून पिठी साखर देखील घातलेली आहे आणि 2 टेबलस्पून तेलाचं मोहन घालतोय. हे रूम टेम्परेचरचं तेल आहे, गरम अजिबात केलेलं नाही. हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया आणि हे तेल म्हणजे हे मोहन मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊयात. आणि आता आपण यामध्ये गरजेनुसार कोमट पाणी घालून सॉफ्ट असा डो लावून घेऊयात. फार गरम नाही करायचं, हा कोमट पाणी घालायचं. आपण मीडियम सॉफ्ट असा डो लावून घेतलेला आहे. त्यावरती तेलाचा हात फिरवूयात आणि एका दमट कपड्याने आपण हे झाकून ठेवूयात. 20 मिनिटाची रेस्ट देऊयात. आता आपण हा ओला मटार घेतलेला आहे, याला बंगालीत कोरेशुती म्हणतात. तर आपण तो घेतलेला आहे. एक मोठा बोल म्हणजे या वाटीने 2 वाट्या तो मटार आहे. त्यामध्ये आपण घालतोय 8-10 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. 1 इंच आपण आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर, आणि ती सुद्धा कशी घेतली त्याची आपण हे असे देठ देखील घेतलेले आहे. आणि गरजेनुसार आपण त्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकूयात आणि मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊयात. मटार आणि इतर साहित्य आपण मिक्सरवरती छान बारीक करून घेतलंय बघा. आणि बारीक करण्याकरता मी त्यामध्ये 4 टेबलस्पून पाण्याचा वापर केला. आपण हे कचोरीचं स्टफिंग करतोय, यासाठी आपण हे कच्चे मटारच मिक्सरमध्ये बारीक केलेत की नाही. तर आपल्याला आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 1 टेबलस्पून आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण हे 1/2 टीस्पून काळे जिरे घालतो आहोत. जिरे तडतडले की त्यामध्ये आपण 1/2 टीस्पून हिंग घालतोय आणि त्यावरती आपण बारीक करून घेतलेले हे मटार आणि इतर साहित्य घालतोय. आपल्याला हे सारण व्यवस्थित शिजवून घ्यायचं, पण फार ड्राय नाही करायचं. थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चर असलं पाहिजे. सॉफ्ट असं हे आपलं सारण झालं पाहिजे. सारण म्हणजे काय, तर आपलं कचोरीचं स्टफिंग. आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. तुम्हाला मी म्हटलंच की एखाद दुसरा चमचा पाणी जास्त झालं तरी हरकत नाही, कारण आता आपण असे परतून घेतो ना, तर ते आपल्याला थोडं ड्राय करून घेता येतं. बरं, हे मटार परततानाच, मटार म्हणजे मटार क्रश परतत असताना आपण यामध्ये घालतो आहोत 1/2 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धना पावडर, पिठी साखर घेतली आपण 1 टेबलस्पून, चवीनुसार मीठ घालतो आहोत आणि 1/2 टीस्पून आपण चाट मसाला देखील घेतलेला आहे. बस, आता आपल्याला हे सारण 2-3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेवढ्या वेळात हे मटार व्यवस्थित शिजतील. आज आपण फ्रेश मटारचा वापर करतोय, कारण हा सीझनचा छान मटार मिळतोय. तर आपण या पूर्ण काळामध्ये जेव्हा जेव्हा कचोरी करू तेव्हा फ्रेश मटार वापरू, पण इतर वेळी जेव्हा मार्केटमध्ये ताजा मटार नसतो अशा वेळी तुम्ही फ्रोझन पीज म्हणजे
फ्रोझन मटारचा देखील वापर करून अशाच प्रकारे कचोरी करू शकता. चला छान परतून घेऊयात आपण. लो फ्लेमवरती आपण जवळजवळ 4 मिनिटं हे स्टफिंग छान परतून घेतलं. बघा स्टफिंग त्याची कन्सिस्टन्सी बघा. आपण पाणी सुकवलं त्याच्यातलं, मटार छान शिजलेत पण अगदी असे मोकळं मोकळं नाही झालं. तर आपल्याला इतपतच शिजवून घ्यायचं आहे. असं छान मॉइस्ट राहिलं पाहिजे काय. बस आता आपण गॅस बंद करूयात आणि हे स्टफिंग एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवूयात. डो मुरला आणि त्यानंतर मी परत एकदा मळून घेतला आणि त्याचे छोटे छोटे पेढे काढून घेतले. आपल्या नेहमीच्या पुरीला लागतात ना अगदी तेवढे. आणि त्याचबरोबर स्टफिंग देखील गार झालं. त्याचे देखील आपण असे छान बॉल बनवून घेतले. म्हणजे काय होईल, स्टफ करायला आपल्याला सोपे जातील. तर आता आपण एक कचोरी तयार करायला घेऊ. बाकीचे आपण कपड्याने झाकून ठेवू. थोडंसं तेलाचं बोट फिरवलं मी. आता तुम्ही कशी स्टफ करू शकता, असं बघा हातात घेऊन यामध्ये स्टफिंग ठेवून कचोरी बनवू शकता. जर कोणाला हातावर असं करता नाही आलं तर त्यांनी काय करायचं, सरळ लाटण्याने थोडंसं असं वाढवून घ्यायचं. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण हे स्टफिंगचा बॉल ठेवायचा आणि सर्व बाजूने ह्या कडा आपल्याला अशा एकत्र आणायच्या. आपण मोदक करतो ना अगदी त्याच प्रकारे. बघा अशा पद्धतीने सर्व टोकं आपण व्यवस्थित जुळवून घेतली. हा पोर्शन इथेच आपण असा चेपून द्यायचा. तेल आहेच आहे या प्लॅटफॉर्मला, त्यावरती आपला हा तयार उंडा ठेवायचा. हाताने जरा सारखं करून घ्यायचं. बरं, एकीकडे आपण ही कचोरी लाटायला घेतली, त्याच वेळी मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे. ह्या कचोऱ्या कशा माहिती आहे का, करायच्या आणि लगेच तळाला घालायच्या, ठेवून उपयोगी नाही. आणि आता हलक्या हाताने अलगद असं आपल्याला लाटणं फिरवायचं आणि छानशी कचोरी लाटून घ्यायची. फार पातळ करायची नाही. आतलं सारण आपल्याला दिसायला लागलं की आपण कचोरी लाटणं बंद करायचं. हे बघा दिसते ना आता सारण. बस इतपतच आपल्याला लाटायचं आहे. आणि जाडी म्हणाल तर आपल्या नेहमीच्या पुरीपेक्षा थोडीशी जाड ठेवलेली आहे. चला चेक करूयात आपलं तेल गरम झालंय का ते. आपल्याला कचोरी तळण्यासाठी छान गरम तेल हवं आहे. परफेक्ट. तेलही गरम हवं आणि त्याचबरोबर गॅसची फ्लेम देखील आपल्याला हाय हवी आहे. तर तेल परफेक्ट तापलेलं आहे. गॅसची फ्लेम देखील मी हाय केलेली आहे. तर आता यामध्ये आपण लाटून घेतलेली कचोरी तळायला घालूयात. सावकाश सोडायची अशी. आणि यावरती आपल्याला तेल उडवायचं हा झाऱ्याने. हे बघा अशा पद्धतीने. तुम्हाला जर मॅनेज होत असेल तर एका वेळेस तुम्ही 2-3 कचोऱ्या तेलामध्ये तळायला सोडू शकता. बघा छान फुलली आहे की नाही, मस्त फुगते. बघा असं छान टमटमीत फुगली बरं का आपली कचोरी. तर आता आपण अलगद उलटवून घेऊ. आपल्याला दोन्ही बाजूनी छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता या बाजूने आपल्याला तेल उलटवायची गरज नाही. थोडा गुलाबी लालसर रंग आला की आपण काढून घेऊयात. बघा इकडून छान रंग आलाय की नाही. बस दोन्ही बाजूने छान कलर आलेला आहे. तर आपण ही कचोरी काढून घेऊ. बरं एकीकडे मी ही तळायला घातली, तोवर मी दुसरी कचोरी लाटून घेतलेली आहे. आपण ती सोडूयात तेलामध्ये. पण पहिली कचोरी अशी छान झरा तिरका धरून निथळून घ्यायची. हे बघा किती सुरेख कलर आला आहे, हो की नाही. मस्त अलगद सोडायची. धपकन टाकायची नाही. आणि हलके हलके गरम तेल आपण यावरती असं उडवायचं. आणि आधी दाखवल्याप्रमाणेच दोन्ही बाजूनी छान लालसर रंग, लालसर गुलाबी रंग बनेल. तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्या कमी कलर काढू शकता.
अशा आपण ह्या कचोऱ्या तळून घेऊयात. गरमागरम बंगाली डेलिकसी कोरायशुतीर कचोरी म्हणजेच ओल्या मटारची स्टफ पुरी रेडी आहे. ही कचोरी दम आलू किंवा आलूची रस्सेदार सब्जीबरोबर खाल्ली जाते, परंतु लोणचे, पुदिना चटणी यांबरोबर देखील तेवढीच जबरदस्त लागते. खवय्यांनो, रेसिपी सोपी आहे, तसेच मटार सीझन देखील चालू आहे, तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा. आपणा सर्वांच्या बहुमूल्य प्रतिक्रियांचे स्वागत आहे. चला आता अशीच छानशी रेसिपी घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.